नमस्कार मैत्रिणींनो, अक्षय आर्ट क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण रुमालाची नवीन डिझाईन बघणार आहोत आणि त्यासाठी हे दोन कलर यूज केलेले आहेत, पांढरा आणि आकाशी कलरमध्ये। ह्यात तुम्ही डार्क कलर लाल गुलाबी कोणताही घेऊ शकता। दोन शेडमध्ये ही डिझाईन छान दिसते। ओके, आणि ह्यात दोनच कलर वापरायचे आहेत कारण ते छान दिसतात। सुरुवातीला 6 साखळ्या घालून घ्यायच्या, 1 3 4 5 आणि 6। ठीक आहे, पहिल्या साखळीत जॉईन करून राऊंड कंप्लीट करायचा झाला। पुन्हा 1 2 3 त्याच राऊंडमध्ये खांब, 3 साखळ्याचा 1 खांब, त्या व्यतिरिक्त अजून 2 खांब, 2 साखळ्या, पुन्हा सेम 3 खांब, 1 2 आणि 3, पुन्हा 2 साखळ्या, पुन्हा सेम 3 खांब, 1 2 आणि 3, पुन्हा 2 साखळ्या, 1 2 आणि 3, 2 साखळ्या, पहिल्या सुरुवातीला जे 3 साखळ्या घेतलेल्या त्या मधोमध राऊंड करून हा राऊंड पूर्ण। ठीक आहे, एक साखळी धागा कट करायचा। प्रत्येक राऊंडला धागा कट करा जेणेकरून विणायला सोपं जाईल। एकमेकात धागा गुंतला की मग अवघड होतं ते। ठीक आहे, पुन्हा आकाशी कलरचा धागा घ्यायचा आणि बरोबर 3 खांब आहे त्याच्या मधल्या खांबात हा धागा जॉईन करायचा, 1 2 3, पुढच्या खांबात मुका खांब, पुन्हा 2 साखळ्या, 1 2, हे जे पुढचे 3 खांब आहेत त्याच्या पुढच्या खांबात जॉईन करायचा, 1 2 3, मुका खांब, 1 2, पुन्हा पुढच्या 1 2 3, 1 2, पुढच्या खांबात मुका खांब, 1 2 3, 1 2। ओके, इथे हा धागा जॉईंट, एक साखळी धागा कट करून घ्यायचा। गोंधळच होता कामा नये कारण की परत मग सगळा गुंता होतो धाग्यांचा, त्यामुळे मी शक्यतो कट करण्यातच बरं पडतं ते। ओके, आता जिथे आपण 2 खांब घेतले तिथे हा धागा जॉईन करायचा, 1 2 3, पुन्हा तिथे 2 खांब, 3 साखळ्यांचा 1 खांब, त्या व्यतिरिक्त अजून 2 खांब, म्हणजे 3 खांब होते। 2 साखळ्या, पुन्हा सेम त्याच ठिकाणी 3 खांब, 1 2 आणि 3, 2 खांब, पुन्हा हे 3 साखळ्यांची सोडून द्यायचा, त्याच्या पुढे जे 2 खांब विणलेत, साखळ्या विणलेत त्यात आपण विणायला घ्यायचं, 1 2 आणि 3, 2 साखळ्या, पुन्हा त्याच ठिकाणी 1 2 आणि 3, 3,
2 साखळ्या, मग पुढच्या 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये, 2 साखळ्यांच्या गॅपमध्ये, 3 साखळ्याच्या गॅपमध्ये नाही, 1 2 आणि 3. पुन्हा 2 साखळ्या, सेम त्याच ठिकाणी 3 खांब, 1 2 आणि 3. दोन साखळ्या, पुढच्या गॅपमध्ये पुन्हा 6 खांब, 3 खांब, 2 साखळ्या, 3 खांब, असे 6 खांब, 2 आणि 3. पुन्हा 2 साखळ्या, त्याच ठिकाणी 3 खांब, 1 2 आणि 3. 2 साखळ्या, पहिल्या जी सुरुवातीला 3 साखळ्या विणलेल्या तिथे मुका खांब, 1 साखळी, धागा कट करून घ्यायचा. पुन्हा धागा जॉईन करून घ्यायचा. जे 3 खांब विणले आहेत तिथे हा धागा जॉईन करायचा आहे. 1 2 3 गॅप, पुढच्या खांबात परत हे करायचं, 1 2 2च साखळ्या, पुन्हा 1 2 3 मुका खांब, पुन्हा 1 2 राऊंडमध्ये मुका खांब, 1 2 3 पुढच्या खांबात मुका खांब, 1 2 3 इथे 2 आहेत, मुका खांब, 2 3 2 3 खांब म्हणजे त्याच्या पहिल्या खांबात मुका खांब, परत 3 साखळ्या, 3 पुढच्या खांबात मुका खांब, पुन्हा 2 साखळ्या, पुढचे जे 3 खांब विणले तिथे मुका खांब, 1 2 3 मुका खांब, 1 2 पुढच्या साखळीत मुका खांब, 1 2 मुका खांब, 1 2 मुका खांब, 2 3 1 2 मुका खांब. अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण. ओके, याला आपोआप चौकोनी आकार येत जातो. पांढऱ्या धाग्याने आपण विणलं की त्याला आकार व्यवस्थित येतो. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हे 6 खांबाची इथे आपण जे 2 खांब विणलेले आहेत, 2 खांबां साखळ्यांचा जो गॅप आहे, खांब नाही सॉरी साखळ्यांचा, तिथे आपल्याला धागा जॉईन करायचा. 1 3 पुन्हा तिथेच हे असं करून वाढत जातं. ठीक आहे, 3 खांब, 2 साखळी, पुन्हा तिथेच 3 खांब, 1 2 आणि 3. पुन्हा 1 साखळी, हा जो गॅप आहे तिथे पुन्हा 3 खांब, 1 2 आणि 3. पुन्हा 1 साखळी, पुढचा जो गॅप आहे तिथे. असा घोळ जर पडायला लागला तर मग सोडा हे
आणि इथे जी साखळी आहे ती वाढवायची. 2 साखळ्या घ्यायच्या मग इथे आणि मग वाढवायचं. 2 आणि 3. पुन्हा 2 साखळ्या. पुन्हा पुढच्या राऊंडमध्ये हां पुढच्या राऊंडमध्ये पुन्हा खांब 3 खांब. 1 2 3. 2 साखळ्या. तिथेच पुन्हा 3 खांब. 1 2 आणि 3. 2 साखळ्या. पुन्हा 3 खांब. 1 2 आणि 3. 2 साखळ्या. पुढच्या गॅपमध्ये 6 खांब व्हायचे. 3 6 खांब. 2 साखळ्या. 3 खांब. 3 2 साखळ्या. 3 6 खांब. पुन्हा 2 साखळ्या. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. 2 साखळ्या. पुढच्या राऊंडमध्ये 6 खांब. 2 3. 2 साखळ्या. पुन्हा तिथेच 3 खांब. 1 2 आणि 3. पुन्हा 2 खांब. 1 2 आणि 3. 2 साखळ्या. आणि जिथे 3 साखळ्या घेतलेल्या आहेत तिथे साखळीत मुका खांब आणि ते 1 साखळी धागा कट. तुम्ही बघू शकता ही अशी डिझाईन तयार होते. पुन्हा आकाशी कलरचा धागा जॉईन करायचा. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये रुमाल विणायचा आहे किंवा असे पॅच तयार केले की नाही तुम्ही चौकोनी, त्या पॅचपासून आपण लास्ट टाईम बघितलं तसं सॅकसुद्धा तयार करता येईल पॅचचे. ठीक आहे. आपण पूर्ण रुमाल कसा झालेला आहे ते बघूया. ओके. हे अशा पद्धतीने आपला रुमाल तयार झालेला आहे. ओके. या रंगाच्या ऐवजी लाल रंगसुद्धा छान दिसतो. हाही कलर छान दिसतो तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर लाल गुलाबी बेबी पिंक कलरमध्ये किंवा डार्क गुलाबीही छान दिसतो. पांढऱ्या कलरला कोणताही कलर छान दिसतो. तुम्हाला हवा त्या कलरमध्ये तुम्ही ही डिझाईन करू शकता. ओके. रुमाल कसा वाटला, ही डिझाईन कशी वाटली हे नक्की कळवा. अजून एक ह्याची साईज आपण आपल्याला हवी तेवढी वाढवली आहे. त्याच्याऐवजी त्याची छोटे छोटे चौकोनी पॅच करून लास्ट टाईम आपण जशी सॅक तयार केली तशी सॅकही खूप छान दिसते. ओके. या डिझाईनचा वापर करून आपण सॅक पर्स असे पॅटर्न तयार करू शकतो. मी ह्याचा रुमाल तयार केलेला आहे. तो कसा वाटला हे नक्की कळवा. आवडला की लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नीट राहा, काळजी घ्या. बाय.